तर वीरच्या यात्रेच्या पार्ट 2मध्ये आपलं स्वागत आहे. मी गेलो होतो मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतमध्ये आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर देवाचा घोडा बघितला. इथं सगळी लोकं दर्शनं करून आपलं पुढं जात होती. मी पण दर्शन घेतलं आणि तिथं देवांच्या मूर्त्या बाहेर ठेवलेल्या होत्या. तिथं पण भरपूर सारा गुलाल लागलेला होता. आणि हे बघा गणपती मूर्ती. प्रत्येक देवाच्या दरवाजाच्या बाहेर गणपतीची मूर्ती असते म्हणजे असतेच आणि त्याचं कारण तुम्हाला तर माहीतच आहे, सांगायची गरज नाही. त्यानंतरनं मी इथं देवाच्या तिथं ते जे देवाचं आणलं होतं गुलाल आणि ते तिथं दिलं आणि त्यानंतरनं आतमधनं वळून देवाची मूर्ती तुम्हाला पण दाखवता यावी आणि मी पण डोळे भरून बघावी म्हणून मी जरा आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्यानंतर बघा ही आहे म्हस्कोबा देवाची मूर्ती आणि खूप छान वाटलं मूर्ती बघून. एवढ्या आतमध्ये एंट्री मला दिली त्याचा बी मला खूप आनंद झालेला. आणि त्यानंतरनं मी तिथले सगळे शॉर्ट्स व्हिडिओ काढून घेतले आणि बाहेर पडलो. बाहेर आल्याच्यानंतर बघितलं तर देवाच्या मूर्तीला ज्या गाड्यामध्ये रथामध्ये फिरवलं जातं, ती पालखीमध्ये फिरवलं जातं. ती पालखी तर थकून भागून अशी शांत बसलेली होती. त्याच्याकडे बघून वाटलं की खरंच यात्रेला खूप गर्दी असते आणि खूप सारा गोंगाट असतो. यात्रेमध्ये प्रत्येकजण आनंदात आपला आनंद बघत होता आणि त्यातलंच हे उदाहरण आहे का वीरच्या यात्रेला एवढी लोकांची गर्दी असते. सवाई राजाचं चांग भलं या नावाने फेमस आहे आणि प्रसिद्ध आहे. कधी आपल्याला वाटलं तर दर्शनाला या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.